स्वीकार करायचे रतीश. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. आपण पाहत आहे मंगलमूर्ती क्रिकेट संघ लीगने आयोजित मंगलमूर्ती चषक दुसरं वर्ष आणि दुसऱ्या वर्षामधील मैदानावरील तिसरी मॅच आहे. दोन संघ मैदानावरती दाखल झाले. दहीन संघाने मॅच मध्ये टॉस जिंकलाय. फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षणाचा निर्णय निवडला. बॅटिंगसाठी कोलवट संघाला आमंत्रित केलं. 3 षटकांची मॅच आहे. पॉवर प्ले हा नियम या स्पर्धेमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे 6 आणि 5 हे फॉर्मेशन. मात्र आपण संपूर्ण 3 षटकांसाठी पाहणार आहोत. प्रारंभिक सलामीची जोडी कोलवट संघाकडून मैदानावरती दाखल झाले. अभिनव आणि ऋषिकेश ही जोडी सध्याच्या घडीला मैदानावरती आहे. आणि या दहीन संघाला एक विनंती आहे, दहीन संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 3 जी षटक आहेत तर 3 षटकांसाठी तुमच्याकडे 15 मिनिटाचा वेळ याच्यावरती देखील लक्ष असू द्या, कारण बराचसा वेळ खर्च होते. आपल्याकडे वेळेवरती निर्बंध आहेत, वेळेवरती संपूर्ण स्पर्धा ही आपण कव्हर्स करणार आहोत. त्याच्यामुळे विनंती आहे की जितका वेळ मैदानावरती कमी खर्च करता येईल अगदी तेवढा कमीत कमी वेळ खर्च करत असताना आपण प्रत्येक मॅचला खेळण्याचा प्रयत्न करूयात. चला, दहीन संघाला विनंती आहे 12th मॅन 12वा खेळाडू पाठवा. तर सन्माननीय लखनजी पाटेकर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करण्यासाठी सूरजजी खापरे आपणच विनंती करतो. सूरजजी खापरे, आपल्या शुभ हस्ते आपण लखनजी पाटेकर यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. दहीन संघाचा 12th मॅन प्लीज पाठवा. अभिनव आणि ऋषिकेश ही प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. स्ट्राईक एंडला अभिनव भुवडला पाहता एबी अगदी कोलवट संघाचा एक मातबर बॅटर. पहिला बॉल खबरेच्यावर फुल टॉस दिशा दिली, बॉलला सरळ खेळून काढलाय. थर्ड मॅन सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती एबी ब्रँडेड हा चौकार. नो प्लस 4. पाहिला तर कंबरेच्या वर होता आणि उल्लेख झाला की अभिनव सोबत तुम्ही ही गोलंदाजी करू शकत नाही, कारण जसा बॉल होता केवळ दिशा दिली तर अगदी बिट केलं बॅकवर्ड पॉइंटला आणि थर्डमॅन सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी पहिल्याच बॉलवरती चौकार आला. नेक्स्ट बॉल घेऊन गोलंदाज हितेश पुढे एकदा निघतोय. शफल झाली, चांगला फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लीग मध्ये या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे मागे. बॉलला जोपर्यंत कॅरी केले, गॅदर केले, केवळ आणि केवळ एक सिंगल धाव येईल. सिंगलच्या मदतीनं रणसंख्या 6 या आकड्यावरती पहिल्या चेडूचा खेळ संपलाय. आणि ही प्रारंभिक जोड आहे. एका बाजूला ऋषिकेश आणि दुसऱ्या बाजूला अभिनव यांना आपण पाहताय. लेफ्टी राईटी हे कॉम्बिनेशन आहे कोलवट संघाचं. क्षेत्ररक्षणासाठी थोडस प्रत्येक बॉल मागे स्ट्रॅटेजी बनवली जाते. 15 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे असणार आहे. त्याच्यावरती देखील दोन्ही संघाच्या नजरा असू द्यात, कारण वेळ कमी आहे. वेळेवरती निर्बंध आहेत, वेळेवरती काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून प्रत्येक मॅच मध्ये तो वेळ वाचवण्याचा प्रयत्न आपण करूयात. कारण म्हटलंय की वक्त किसी का गुलाम नाही होता. वेळ कुणाचेच गुलाम नाहीये. वेळच्या गुलामगिरी तुम्ही मी आमचं आयुष्य जगतोय, व्यतीत करतोय. वेळ फार गंभीर आहे. हलक्या हाताने शेअर केलं, गॅपमधून बॉलला खेळून काढले. मागे क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती येईल, स्ट्राईक एंड वरून 9चा कॉल आला, थांबवलं आणि हे चांगलं क्रिकेट आहे. सिंगल धाव आली आणि सिंगलच्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन दी बोर्ड. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकातील संपवला गेलाय आणि चांगली रणनीती आहे. प्रत्येक बॉलवरती चांगला इंटेंट आहे. मागच्या बॉलवरती 2 धाव घेण्याचा प्रयत्न झाला. 9चा इशारा आपण पाहिला तरी थांबवलं गेलं. स्ट्राईक एंडला आहे अभिनव भुवड. लोअर फुल टॉस होता.
बैठक गुडगा टेकवला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉलला खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. डिरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय त्या ठिकाणी. नॉट आउटचा सिग्नल अंपायरचा येतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि रणसंख्या 2च्या माध्यमातून जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. ते थांबवणं गरजेचं. त्यावेळी आपण ते ऐकलं देखील की अभिजित भुवट टीपीला लवकर बाद करणं देन संघासाठी हे फार महत्वाचं आहे. आणि एक आक्रमक खेळाडू आहे. सातत्यानं व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळताना देखील या खेळाडूला पाहिलं. ते म्हसळा तालुक्यातील एक नामांकित खेळाडू. गेल्या वर्षी झालेल्या क्रीडानगरीवरील कुणबी प्रीमियर लीग जी म्हसळा तालुक्याची प्रीमियर लीग झाली तिथे देखील अभिनवचा खेळ एक दर्जेदार पाहिला. बरी बॅट उलटी केली. नशिबाची साथ होती. अगदी बॅटला खाली टोला बॉल ब्रश झाला. त्याच्यानंतर बरोबर पायामध्ये जो गॅप होता तिथून बॉल मागे गेला. अगदी बाल बची असंही म्हणू शकता आपण या बॉलवरती. क्रिकेटिंग शॉट खेळणं गरजेचं आहे. लवकर बॅट उलटी केली. बॅटची फेस थोडीशी ओपन लवकर बंद झाली. आणि गेल्या वर्षीच्या मंगलमूर्ती चषकाचा हा मॅन ऑफ द सिरीज ठरलेला खेळाडू आहे ज्याला आपण सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला पाहत आहे. इथेचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा बिगिट काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इन रेज. अगदी बॅटच्या आतला कडेवरती हा बॉल होता. त्यातून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रणसंख्या 9 या आकड्यावरती स्थिर आहे. आणि हितेच कौतुक होणं गरजेचं आहे. थोडंसं चेंज ऑफ द पेस, गती व्हेरिएशन, कमी गतीने बॉल हाताळण्याचा प्रयत्न होतो आणि क्रिकेटच्या मैदानावरती गरजेचं आहे. तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व आहे आणि सध्याच्या घडीला ते कृतीचं सादरीकरण. शॉर्ट आर्म पुल. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता. मिड विकेट मध्ये खेळून काढलाय. सिंगल अतिशय वेगाने कंप्लीट झाली. दुसरी धाव कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला जाणार. थांबवलंय. ते सिग्नल मैदानावरती फार गरजेचं आहे. ज्यावेळी आम्ही एखादी गाडी चालवतो त्यावेळी जसे रोडवरती सिग्नल असतात थांबायचं, जायचं आणि पाहायचं. इथे क्रिकेटच्या मैदानावरती तेच आहे. बॉल खेळल्यानंतर तुम्हाला धावायचं असतं. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षक बॉल गॅदर करतं त्यावेळेला पाहायचं असतं आणि कॉलिंग ही फार महत्वाची. थांबायचं, जायचं. अगदी ग्रीन रेड हे सिग्नल मैदानावरती गरजेचं असतं. यावेळी थांबवलं गेलं आणि एक सिंगल धावाली. सिंगलच्या साह्यानं रणसंख्येमध्ये वाढ 11. ती क्रिकेटच्या इतिहासातील हा एक मॅजिक फिगर. डबल 1 म्हटलं तर ती मॅच आपण पाहिली होती ज्यावेळी दक्षिण आफ्रिका विरोधात ऑस्ट्रेलियाची मॅच होती. 11 नोव्हेंबरची तारीख होती. म्हणजे एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती होता त्यावेळेला. 11 नोव्हेंबर म्हणजे 11-11-11 या दिवशी सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी दक्षिण आफ्रिका संघाला बरोबर 111 धावांची गरज होती. आणि तेव्हापासून क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये 11 जो क्रमांक आहे तो ऍज अ गोल्डन फिगर, ऍज अ मॅजिकल फिगर म्हणून ओळखला जाऊ लागला. सध्याच्या घडीला डबल 1 आपण ऑन दी बूट स्कोर कार्ड वरती देखील पाहताय. डावकोत्याचा बॅटर ऋषिकेश आई स्ट्राईक एंडला. आतापर्यंत जवळजवळ 5 बॉलचा खेळ संपलाय. 1 to go. शेवटचा बॉल आहे षटकातील. असं माफ करा, दुसऱ्या षटकाचा खेळ आहे आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद. विकेट पहिला बॉल झाला. नवीन बॅटर दाखल झाला. पहिल्याच बॉलवरती कमबॅक. अप्रतिम डिलिव्हरी. बॉल पडला. थोडस अतिरिक्त बाउन्स. गुडले स्पॉट वरून बॉलला थोडस बाउन्स दिला आणि तिथून एक भन्नाट वेग. अगदी फुटवर्क नव्हत्या बॉलवरती. अगदी जागेवरून केवळ बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न झाला. तर मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानावरती फुटवर्क या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि या दोन्ही गोष्टी नसेल तर दोन्ही गोष्टी काही कामाच्या नाहीयेत. त्याच्यामुळे फुटवर्क ही तितकाच महत्वाचा आहे. पुढचा बॉल. पुढे एकदा हलक्यात शेअर केलं. केवळ दिशा दिली या बॉलला आणि चांगली स्टार्टर आहे. कारण 3 षटकांची मॅच आहे आणि आता षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. आणि या स्पर्धेमधील जो सर्वात एक आयकॉनिक खेळाडू आहे म्हणजे आपण अभिनव भुवटला सातत्यानं पाहिलं असेल. रायगडमधील देखील बऱ्याचशा ओपन गटामधून या खेळाडूला खेळताना पाहिलंय. त्याच्याबरोबर मंडनगडमध्ये देखील मायरा 11 मंडनगड या संघाकडून देखील या खेळाडूला खेळताना पाहिलंय. त्याच्यामुळे त्याच्यावरती
जो काही जबाबदारी आहे, जो काही त्याच्या पाठीशी अनुभव आहे, तो मात्र मैदानावरती एक्झिक्यूट करणं फार गरजेचं आहे. यावेळी पंचांकडे पाहिलं, थोडेसे शफल झाले होते आणि जो बेनिफिट ऑफ द डाऊट म्हणतात तो मात्र बॅटर अगदी बॉलरच्या खात्यामध्ये गेलाय. शफल झाल्यानंतर तो बेनिफिट आहे बॉलरला आणि यावेळी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. त्याच्यानंतर मी म्हणेल की अभि पुन्हा एकदा थोडेसे डबल माइंडेड जाणवलं. शेवटच्या मोमेंटला बॅटची जी फेस आहे ती क्लोज केली आणि यावेळी पाहिलं तर पुन्हा एकदा एक डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. लाजवाब स्पेल. यावेळी उलटी बॅट केली. गरज होती काय फटक्याची. एक अति महत्वाचा विकेट मात्र माघारी परततोय बॅटर अभिजित. बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. सन्माननीय विजयजी खापरे साहेब यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी गजाननजी मनवे आपणास विनंती करतोय. गजाननजी मनवे आपल्या शुभ हस्ते आपण विजयजी खापरे यांचा देखील शुभ सन्मान व्यासपीठावरती करतोय. मॅच कडे जात असताना एक महत्वाचा गडी आहे, तो अभिनव भुवड एबी मैदानाच्या बाहेर आलाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळ करत असताना त्यांच्या बॅटमधून 9 धावा आल्या आणि धावफलक पाहिलं तर 12 या आकड्यावरती स्थिर आहे. 1 बॉल इज रिमेनिंग. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हर मधला मैदानावरती शिल्लक राहिलाय आणि दहीन संघानं जी स्टार्टरची मैदानावरती येण्या अगोदर याचा उल्लेख केला. अभिनवला मात्र स्वस्तामध्ये माघारी परतवलाय. शेवटचा बॉल थोडासा बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक वाईड 22 आहे आणि तो 22 नियम मात्र अंमलात आणला जातोय. 1च्या सहाय्यानं 1च्या मदतीनं रणसंख्या 13 या आकड्यावरती आहे. शेवटचा बॉल सेकंड ओव्हर मधला मैदानावरती डिले उडवणं बाकी. नवीन बॅटर हार्दिक मैदानावरती दाखल झालाय. त्या हार्दिकला थोडस चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. यावेळी दुसरा बॉल जर पाहिला तर या बॉलवरती देखील बॉल खराब होता. क्षेत्ररक्षक बागे बीट झाले. बॉल जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत सीमारेषा पार. हा पाहिला तर आला एक नशिबाचा चौकार. अभिनवचा त्यांनी बोल्ड केला. त्यासाठी रोहित कडून तब्बल 200 रुपयाचं रोख इनाम मात्र त्याच्यासाठी लागू झालंय. आता इथे जर पाहिलं तर मागच्या बॉलवरती काय झालं तर मी म्हणेल की एक खराब क्षेत्ररक्षण. म्हणजे तुम्हाला धावा रोखायचे. ते म्हटलं जातं की परीक्षेमध्ये एका मार्काला आणि निवडणुकीमध्ये एका मताला जसं महत्व आहे ना तसं क्रिकेटच्या मैदानावरती एक धाव फार महत्वाचे आहे. इथे जर पाहिलं तर यस शफल झाले. अगदी पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोरी मागच्या दारातून झाली. बरोबर मिडल स्टंप आणि फलंदाज क्रमांक इथून 3रा माघारी परत. विकेटचं पतन. थँक्यू प्रेम डांगे यांचाही सन्मान करण्यासाठी आपण किरणजी पाटेकर आपणास विनंती करतोय. आपण प्रेम डांगे यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती करूयात. मंगलमूर्ती क्रिकेट संघ लिपणी आयोजित मंगलमूर्ती चषक 2025 वर्ष दुसरं आहे आणि दुसऱ्या वर्षातील 3री मॅच. आतापर्यंत अप्रतिम खेळ राहिला दहीन संघाचा. अगदी खांद्यावरती जबाबदारी होती अभिनव भुवडच्या. थांबणं गरजेचं होतं. अगदी म्हटलं जातं की मैदानावरती तुमचं 90% डोकं काम करतं आणि उलटी बॅट केली आणि त्यातून बाद झाले. पहिला बॉल लाफ्ट केले. लांगॉनला राज आहे बॉलवरती. जोपर्यंत फेकी करेल या बॉलवरती फक्त सिंगल कंप्लीट होतीये. रणसंख्या 19 आकड्यावरती जाऊन स्थिरावते. शेवटचं षटक हाताळण्यासाठी तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोनकला आपण पाहताय. इन ॲट 3 तिसऱ्या षटकासाठी त्याला गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. फुलर लेनचा बॉल होता. पुढे एकदा केवळ दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर मधून वेगाने क्षेत्ररक्षक आलाय. फक्त एकापेक्षा अधिक या बॉलवरती काही नाहीये. म्हणजे रणसंख्या आता मात्र जाऊन स्थिरावली जाते 2-0.
20 या आकड्यावरती अजूनही 4 चेंडूचा खेळ आहे. इथून एखादा मोठा फटका बिग हिट करणं गरजेचं आहे, कारण स्कोर कार्ड वरती आता धावा बनायला सुरुवात झाल्यात. पहिल्या 2 सत्रामध्ये थोडंसं लो स्कोरिंग मॅचेस पाहिल्या. आता इथून एखादा मोठा फटका शोधायचा आहे. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये थोडासा बदलाव केला, धीमा बॉल हाताळला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र शेवटच्या मोमेंटला फटका थोडासा फसला आणि सर्कल मध्ये जोपर्यंत स्वतः गोलंदाज बॉलला कॅरी करेल तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट. रणसंख्या 2-1, 21 या आकड्यावरती. 3 इज रिमेनिंग. 3 चेंडूचं काही मैदानावरती शिल्लक. रोनकला पुन्हा एकदा आपण इन ऍक्शन पाहताय. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटमध्ये आणि बॉलमध्ये यावेळी कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉल आलाय. थोडंसं अडचणीमध्ये जाणवते कोलवडचा संघ, कारण सुरुवातीला ऋषिकेशने एक मी म्हणेल की खराब फटका खेळला. त्याच्यानंतर अभिनव भुवरचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून एक खराब शॉट सिलेक्शन. अगदी दोन्ही बॅटर्स जे आहेत ते अगदी स्वस्तामध्ये माघारी परतले आणि तिथून मिडल ऑर्डर देखील खास काही करू शकले नाहीत. यावेळी ऑन दी अप हवेमध्ये बॉल होता, 1 बाउन्स होपर्यंत कॅरी करण्याचा प्रयत्न होता. डेंजर हँडला थ्रो आहे, पंचांकडे दाद मागितली गेली आहे आणि फलंदाज क्रमांक 14 ही माघारी परत. विकेटचं पतन. बॉल. रणसंख्या 2-2, 22 या आकड्यावरती. 1 टू गो. इथून एखादा मोठा फटका शोधायचा आहे, कारण थोडंसं अडचणीमध्ये आहे बॅटिंग करणारा कोलवडचा संघ. तो विकेट काढण्याचा प्रयत्न निश्चितपणे झालाय. एलिव्हेशन नाही या बॉलवरती. नोमॅन्स लँड मध्ये वाईडिश लांगणावरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती येतोय. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. 24 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. तर येणारे बॉल आहेत 18 आणि 18 मध्ये 25. 18 मध्ये 25 हे टार्गेट, हे समीकरण आहे मॅच मध्ये. आता कोणता संघ ही मॅच जिंकेल तोपर्यंत टॉस साठी पुढची मॅच जी टॉस आहे त्यासाठी दोन्ही संघ जे आहेत शिवाजीनगर आणि कनगर. शिवाजीनगर कनगर नेक्स्ट मॅच आणि या नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही कॅप्टन्सना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, जिथे नरेंद्रचे कामतेकर आपल्या दरम्यान जोडले जातील. एका बाजूला असेल शिवाजीनगर आणि त्याच्या विपक्ष कनगर. तर सन्माननीय मुकेश खापरे उपस्थित आहेत या स्पर्धेमध्ये. त्यांचा सन्मान करण्यासाठी देवेंद्र दुर्गवले आपणच विनंती करतोय आपण मुकेश खापरे साहेब यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. सन्माननीय मुकेश खापरे आपणच विनंती करतोय आपण व्यासपीठावरती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या आणि देवेंद्रजी दुर्गवले आपणच विनंती आहे आपले शुभ असते आपण हा सन्मान मात्र मुकेश खापरे यांना सुपूर्द करूयात. चला कनगर आणि शिवाजीनगर दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे इनिंग बेस मध्ये टॉस करणं हे अनिवार्य कंपल्सरी असणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस आणि त्याच्यानंतर लगेच मॅच मध्ये जिथे टार्गेट सेट केलंय. कोलवड संघानं प्रथम बॅटिंग करत असताना धाव फलकावरती स्कोर कार्ड वरती रन्स बनवल्या. 24-25 धावांचं टार्गेट सेट केले गेले. दयन संघ आता मैदानावरती दाखल होईल. आता 24 मध्ये 18 मध्ये या 24 धावा आहेत त्या धावा चेस होतील की त्या धावा डिफेन्स होतील याच्यावरती देखील चर्चा होईल. मात्र त्या अगोदर जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे दोन्ही कॅप्टन्स आहेत आणि कॅप्टन बरोबर नरेंद्रचे कामतेकर हे देखील जोडले गेलेत. चला याच्यानंतर शिवाजीनगर आणि कनगर. चला कनगर आणि शिवाजीनगर याच्यानंतरची मॅच. झालंय ना. ए शिवाजीनगर कोण. चला कॅप्टन शिवाजीनगर. एक कनगर ये ना. शिवाजीनगर कुठे आहे राहायला. आहे कुठे लवकर मॅच चालू होईल. चला लवकर आहे मित्रा.
शिवाजीनगर तिकडे सांग. ए दादा उठ. आदरणीय गजानन मनवे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. एका बाजूला शिवाजीनगर, दुसऱ्या बाजूला कनगर. सोन्याचं. चला कनगर कौल जिंकतोय. प्रथम निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ आम्ही कणगर संघ. आणि नक्कीच समोर देखील चांगली टीम आहे, त्यांना किती रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांच्याकडे समोर चांगले बॅट्समन आहेतच, साहिल वगैरे आहेत, अजून चांगले चांगले प्लेअर ऋतिक वगैरे पण आहेत. तर त्यांना आम्ही 25च्या आतच ठेवण्याचा प्लॅन करू. नक्कीच तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय सकाळ एक देखणं आयोजन पाहतोय. गेल्या वर्षी देखील चांगलं आयोजन पाहायला मिळतोय, यावर्षी काही ट्रॉफी देखील वेगळ्या पाहायला मिळतात. त्याबद्दल तू काय सांगशील? खूपच छान आयोजन आहे, कारण नारंगी ग्राउंड मध्ये खेळायची जी मजा आहे ती वेगळीच आहे. आणि खूपच सुंदर आयोजन लिपण्याचा संघ गेल्या वर्षी पण चांगलं झालेलं आहे, यावर्षी पण खूपच सुंदर आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्याच्यानंतर नाणेफेकीचा कौल दुसऱ्या बाजूने गेलाय, परंतु किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 40 धावांचं टार्गेट ठेवणार आम्ही त्यांच्या समोर. आणि नक्कीच तुझ्याकडे असे कुठचे बॅटर आहेत की 40 धावापर्यंत मजल मारू शकतात? सुशांत आणि साहिल कडून माझी अपेक्षा आहे की ते लोक मारू शकतात. नक्कीच 40 धावा तुम्ही बनवणार असं सांगितलंय. आणि तुला सुद्धा तोच प्रश्न, आयोजनाबद्दल काय सांगशील? मनापासून अभिनंदन. पहिले प्रथम मंगलमूर्तीच्या खेळासाठी खरंच खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट सामने. बस धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. या बॉलवरती पहिला गडी माघारी परतोय फलंदाज क्रमांक 1. बॅक टू द डगआउट बाद. आणि आपण घेतोय अल्पेशजी पारावे यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आशिषजी दुर्गावले आपणास विनंती करतोय. आपण अल्पेशजी पारावे यांचा सन्मान करतोय. आणि हेमंतजी शेळके आपणास विनंती करतोय आपण या सचिन खापरे यांच्या शुभ हस्ते आपण हेमंतजी शेळके यांचाही सन्मान करतोय. मॅच कडे जाऊया, जिथे पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर एक सिंगल आणि त्याच्यानंतर एक गडी बाद. म्हणजे 3 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात 5. 25 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. आणि हातामध्ये जर पाहिलं तर जो संघाचा एक अनुभवी खेळाडू अभिच्या हातामध्ये बॉल. यावेळी पुन्हा एकदा उडवलाय, संधी निर्माण झाली क्षेत्ररक्षक बॉल वरती. आणि या षटकातील हा दुसरा जो गडी आहे तो दुसरा गडी बाद होतोय. बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. याच्यानंतर आदरणीय राजू पाटेकर या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. प्रॉब्लेम आहे, हे पकडत नाही एवढं. हे कोण करणार आहे? इकडे इकडे. चला कौशल वागरे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते. राजू पाटेकर आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकतो. अजून कोण फटाफट अजून सांग. त्याच्यानंतर हेमंत शिर, देवेंद्र शेळके असतील, यांनी देखील यायचंय. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. सर अभिनव भुवन ऑन द हॅट्रिक, म्हणजे हॅट्रिकचा बॉल होता, याला सन्मान दिला. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाचा खूप चांगला वापर. एक सिंगल धाव कंप्लीट. आणि रणसंख्या जर पाहिली तर 6 या आकड्यावर. चला अल्पेश पारावे यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. आपण देखील यायचंय. आदरणीय सचिन काबरे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते. राहुलच्या बॅटमधून या स्पर्धेचा पहिला 6 येतोय.
राहुलच्या बॅटमधून चौकार षटकार आतापर्यंत अप्रतिम खेळ. 3 चेंडूमध्ये 11 धावाची इनिंग त्याच्या बॅटमधून. अभिनववरती थोडासा बरसलेत बॅटिंग करणारा ह्यांचा संघ, कारण म्हटलं जातं की जो सर्वात महत्वपूर्ण खेळाडू आहे त्याच्यावरती तुम्ही आक्रमण करा, म्हणजे जो बाकीचा संघ आहे तो थोडासा बॅकफुटलाय, तो प्रेशर जाणवतो. आणि आता मैदानावरती तेच झालंय. जसं अभिनववरती हल्ला चढवला तसं आता मैदानावरती टीम मिटिंग बोलवली जाते की आता 2 षटकांसाठी काय करायला हवं, कारण 25 धावांचं टार्गेट आहे. स्कोर कार्ड वरती धावा झाला तब्बल 12. आता 12 मध्ये 13 हे समीकरण आहे. येणारे 12-13 रन बॉल इक्वेशन इथून एखादी विकेट्स मिळवणं अजूनही गरजेचं आहे, कारण एका बाजूला राहुलचा खेळ अप्रतिम राहिला. राहुलच्या बॅटमधून चौकारी पाहिलाय आणि षटकारी पाहिलाय, म्हणजे स्पर्धेमधला पहिला षटकार लगावण्याचा जो कारनामा आहे तो दहिंद संघाच्या राहुलच्या नावावरती आहे. मंगलमूर्ती चषक 2025 पर्व 2 मधला पहिला षटकार. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ऋषिकेशला आपण पाहताय. 1 मिनिट दिशान सर थांबवतोय. हेमंत शेळके आपण देखील यायचे, आपला सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. जिगर वागरे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जातं. चला येणारे 12 बॉल. ऋषीचा पहिला बॉल आहे. पहिला बॉलला बाहेर बराचसा बाहेर डिलिव्हर केलंय. नजरेपासून दूर, बॅट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, मात्र दिशा खराब आहे. ते क्रिकेटच्या खेळामध्ये गतीपेक्षा दिशेला फार महत्व आहे. म्हणजे क्रिकेटचं काही माणसाचं आयुष्य याच्यामध्ये दिशेपेक्षा तुमच्या गतीपेक्षा दिशेला फार महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्या गतीने चालला त्याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेला चालला हे सर्वाधिक महत्वाचं आहे. दिशा खराब होती, अंपायरनं दंडित केलं या बॉलला. रणसंख्या 13 या आकड्यावरती 1-3. स्लोवर बॉल होता, पुढे एकदा जागेवरून दिशा दिली ऑफ फ्रंट ऑफ द विकेट. स्वीपर कव्हर मध्ये बॉलला खेळून काढले, तिथून एक सिंगल कंप्लीट झाले, म्हणजे जोखीम घेतली जाणार नाहीये. रन बॉल इक्वेशन. आता येणारे 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये डबल 11 धावांची गरज. 11 मध्ये 11 हे समीकरण आहे. आता इथे मैदानावरती कशा पद्धतीने जाळं विणलं जाईल, रणनीती कशा पद्धतीने कोलवट संघ मैदानावरती सादर करेल हे फार गरजेचं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये अभिनवच्या खांद्यामध्ये जबाबदारी होते, मात्र त्याच्या अगेन्स्ट राहुलचा हल्ला बॉल राहिला. यावेळी चांगला फटका आहे इनफिल्डच्या डोक्यावरून, अगदी प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, बॉलला पाठवून दिलंय सीमारेषा पार. आणखीन एक दर्जेदार चौकार. वैयक्तिक धावसंख्येवरती बॅटर राहुलला आपण पाहताय. येणारे 10 बॉल करायचे तब्बल 7 धावांची गरज. पुढे एकदा कॅप मधून खेळून काढले, मागे क्षेत्ररक्षक या बॉलसाठी तैनात आहे. सिंगल कंप्लीट. नाही घेतली जाणार दुसरी धाव, कारण गरज नाहीये. मैदानावरती क्रिकेटचा खेळ तुम्हाला हेच सांगतो, जेवढी गरज आहे तेवढंच करा. गरजेपेक्षा जास्त काही तुम्ही करायला गेलात तर तुमचे प्रयत्न अंगलट येतात. जे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं, जिथे अभिनव बाद झाला, बॅट उलटी केली होती, त्याच्यानंतर ऋषिकेश देखील एक वेगळा फटका खेळण्याचा त्यांचाही प्रयत्न झाला. आणि इथून जर पाहिलं तर दहिंद संघाने आता प्रतिम खेळ मैदानावरती साकारलाय. अजूनही 6 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. राईट अमोर द विकेटने पुढचा पुढच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. लांगॉनला क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स कॅरी केलं जात आहे, मात्र बॉल सीमारेषा पार. चौकार. येणारे 8 चेंडू आणि करायचे 2 धावा. 8 बॉल रिमेनिंग अँड रिक्वायर्ड रन्स आर 2 हे समीकरण आहे मॅच मध्ये. ऋषिकेश निघालाय, थोडंसं स्लो केलाय बॉलला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला. 1 to go या षटकातील शेवटचा बॉल. ही 2 धावांची अजूनही गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचा बदलाव नाहीये. सर्कलच्या आतमध्ये तब्बल 5 क्षेत्ररक्षण आपण पाहत आहे. फ्रंट ऑफ द विकेट 3 क्षेत्ररक्षक उभे केले गेले. स्क्वेअर ऑफ द विकेट 2 क्षेत्ररक्षक आहेत. आणि आता शेवटच्या बॉलवरती जर डॉट बॉल आला तरी देखील शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाईल का. स्लो केलं बॉलला, 1 धाव कंप्लीट झाले आणि इथून फक्त आणि फक्त 1 धावेवरती रोखलं गेलं. येणारे 6 बॉल आणि 6 मध्ये आता गरज आहे तब्बल 1 धावेची. 6-1 हे समीकरण आहे. औपचारिक त्या मैदानावरती शिल्लक पाहत आहे, कारण बॅटिंग थोडीशी खराब राहिली कोलवट संघाची. गोलंदाजी करत असताना जो षटकार आला तो षटकार या मॅच मध्ये एक निर्णायक टर्निंग पॉइंट ठरला, जिथे शेवटच्या बॉलवरती एक आक्रमक फटका लांगॉपच्या डोक्यावरून राहुलच्या बॅटमधून अभिनवच्या अगेन्स्ट आला होता. कारण पहिल्याच 5 बॉलवरती अप्रतिम खेळ होता, मात्र जसा तो एक षटकार आला तिथून कोलवटचा संघ थोडासा बॅक फुटलाय. येणारे 6 बॉल मध्ये 1 धावीची गरज. क्रिकेटच्या मैदानावरती पाहिलेलं आहे की 6 मध्ये 1 धाव डिफेन्सिव्ह झाली आहे, मात्र गोलंदाजी त्याच दर्जाची होणं तितकंही महत्वाचं आहे. कारण दोन्ही बॅटर सेटल आहेत. एका बाजूला राहुलला आपण पाहताय, दुसऱ्या बाजूला हितेशला पाहताय आणि दोन्ही बॅटर आतापर्यंत एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करतात. अकोटप्प्याचा बॉल पहिल्याच बॉलवरती
इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळी डॉट बॉल आलाय. ऋषभ गोलंदाजी ट्रॅकवरती 5 मध्ये 1 हे समीकरण इक्वेशन मॅच मध्ये शिल्लक राहिले. स्ट्राईक हँडला हितेश आहे. केवळ आणि केवळ एका धावेची गरज आहे मॅच मध्ये. पुढचा बॉल घेऊन निघतोय. पुढचा बॉल वाईड आहे आणि या वाईड धावे चेंडूवरती 1 धाव येते आणि दहेंचा संघ आहे तो मात्र पुढच्या मॅच मध्ये पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणारा या स्पर्धेतील तिसरा संघ ठरतोय. पुढच्या मॅचला सुरुवात होईल एका बाजूला कनगरचा संघ आहे आणि कनगर बरोबर शिवाजीनगर ही बिग फाईट बिग मॅच थोड्याच वेळात मैदानावरती होईल, जिथे कनगर संघाने टॉस जिंकलाय आणि दे इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट मैदानावरती दाखल झालेत. आणि तोपर्यंत मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा नरेंद्रजी कामतेकर ज्याचा आवाज आपण पुढच्या मॅच मध्ये ऐकणार आहोत. चला राहुलला विनंती करते. राहुल मॅन ऑफ द मॅच साठी या 16 धावांचं योगदान, 3 विकेट त्याच्या गोलंदाजीवरती पाहिले. त्या राहुलला मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी